नमस्कार मित्रांनो, आपल्या भयाण प्रवासात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. प्रवास करताना बाजूला एक युवक बसला होता. जवळ त्याची बॅग होती. ती बॅग ट्रॅकिंगसाठी वापरतात. ते पाहून मी त्याला विचारलं, ट्रॅकिंगला चालला आहेस का? तो म्हणाला, हां, एका किल्ल्यावर चाललो आहे. आमचा ग्रुप आहे. मी विचारले, म्हणतात किल्ल्यावर रात्री थांबायचं नसते. तो म्हणाला, हो. मी विचारले, भूताचा काही अनुभव येतो का? तो म्हणाला, हो ना, आम्ही कधी थांबत नाही त्यासाठी. मी विचारलं, काय एखादा अनुभव काही सांगू शकतो का? तो म्हणाला, अनुभव तर आला नाही, पण एका गावाच्या लोकांजवळून ऐकलेली गोष्ट आहे. खरी आहे की नाही माहीत नाही. मी म्हणालो, सांग बरं. आणि त्यांनी सांगण्यास सुरुवात केली. गावाजवळचा तो किल्ला दिवसा पाहिला तर फक्त भग्नावशेष वाटायचा. पण गावकऱ्यांचा एक नियम होता, संध्याकाळनंतर किल्ल्यावर जाऊ नका, कारण रात्री तिथे काहीतरी भयानक घडत असे. एकदा शहरातून आलेल्या मित्रांच्या गटाने ठरवलं, आपण किल्ल्यावर रात्री मुक्काम करूया, बघू खरंच काही असतं का. गावकऱ्यांनी खूप समजावलं, पण ते न थांबता रात्री गडाच्या माथ्यावर गेले. पहिल्यांदा सगळं छान होतं. त्यांनी शेकोटी पेटवली, गाणी गायली. पण मध्यरात्र होताच थंड वारा सुटला. शेकोटी स्वतःहून विझली. किल्ल्याच्या भिंतींवर पांढऱ्या सावल्या उमटू लागल्या. एका मित्राने टॉर्च लावला तर समोरच लाल डोळ्यांचा सैनिक उभा होता, हातात रक्ताळलेली तलवार. टॉर्च बंद होताच तो गायब झाला. हळूहळू किल्ल्यात ढोल ताशांचा आवाज ऐकू येऊ लागला. जणू युद्ध सुरू आहे, पण कोणी माणूस दिसेना. अचानक दारं आपोआप आपटली. एका मुलीला भिंतीवर जखमी चेहरा दिसला. तो तिला सरळ बघत होता. तेवढ्यात एखाद्याच्या कंठातून ओरडण्याचा आवाज आला, हा किल्ला आमचा आहे, बाहेर जाण्याचा प्रयत्न करू नका. सगळे घाबरून धावले, पण किल्ल्याचे दरवाजे बंद झाले होते. आतून सावल्या त्यांच्या भोवती फिरू लागल्या. थंडगार हाताने त्यांना स्पर्श करू लागला. त्या रात्री दरवाजे बंद झाल्यावर मित्रांना अचानक जाणवलं की आता ते जिवंत जगात नाहीत. सगळं धुसर होतं, पण ढोल ताशांचा आवाज जास्त जोरात होत होता. समोर हजारो सैनिकांची फौज उभी दिसत होती. काहींचे डोळे लाल, काहींचे गळे चिरलेले, तर काही अजूनही रक्ताळलेल्या तलवारी घेऊन उभे होते. मित्रांनी पळण्याचा प्रयत्न केला, पण पाय जड झाले. सावल्या त्यांच्या पायांना ओढू लागल्या. तेवढ्यात एक प्रचंड उंच सावली पुढे आली, जणू किल्ल्याचा महाराजच. त्याच्या डोक्यावर तुटलेलं शिरस्त्राण, शरीरावर भोसकेलेल्या भाल्याचे व्रण. तो गरजला, आमच्या रक्ताने हा किल्ला उभा राहिला, आमच्या आत्म्यांनी हा गड जिवंत ठेवला, आता तुम्ही आमच्यात सामील व्हाल. एका मित्राने रडत रडत प्रार्थना केली, पण लगेच त्याचा आवाज बंद झाला. त्याचा चेहरा पांढरा पडला आणि क्षणात तो सैनिकांच्या रांगेत उभा राहिला, डोळ्यात लाल प्रकाश घेऊन. दुसऱ्याच्या हातातून टॉर्च खाली पडला. टॉर्चच्या उजेडात दिसलं, त्याच्या अंगावर लोखंडी कवच तयार झालं होतं. एकामागून एक तिघं सावल्यांमध्ये विलीन झाले. शेवटी उरलेली मुलगी पळत पळत गडाच्या बुरुजावर गेली. तिने खाली गावाकडे पाहिलं, पण गाव गायब झालं होतं. सभोवताली फक्त धुके, रणांगण, रक्ताच्या नद्या. सैनिकांनी तिला वेढलं. अचानक आकाशातून एक किंकाळी घुमली. तिचाच आवाज, पण वेगळा. आणि मग शांतता. दुसऱ्या दिवशी सकाळी गावकरी वर गेले. किल्ल्याच्या भिंतीवर रक्तानं लिहिलेलं होतं, आम्ही परत येऊ पुढच्या रात्री. त्या दिवसानंतर कुणीही किल्ल्यावर रात्री गेलं नाही. पण रात्रीच्या अंधारात गावाच्या टोकाला उभं राहिलं की अजूनही ढोल ताशांचा आवाज ऐकू येतो. आणि कधीकधी किल्ल्याच्या बुरुजावर उभे दिसतात 5 लाल डोळे. एवढं सांगून तो ती गोष्ट सांगायचं थांबला. आणि आम्ही बाहेर बघतो तर काय, बसच्या खिडकीतून एक लांबवर एक किल्ला दिसून येत होता.